नमस्कार मित्रांनो, तर आज आपण करत आहोत 100 इज इक्वल टू 100 कोड इन सी लँग्वेजचा 8वा प्रोग्राम। तर आजचा आपला क्वेश्चन असणार आहे की इनपुट द नंबर अँड मल्टिप्लाय बाय 10। stdio.h ही हेडर फाईल इन्क्लूड करून इंट मेनचा वापर करून आपण करत आहे प्रोग्रामला सुरुवात कर्ली ब्रॅकेट ओपन करून। तर आजचा आपला डेटा टाईप असणार आहे इंट, कारण आपल्या ज्या व्हॅल्यू असणार आहे तर साध्या इंटिजरमध्येच आपण इनपुट किंवा आउटपुट देणार आहे। तर नंबर आणि रिझल्ट हे दोन व्हेरिएबल घेत आहे। नेहमीप्रमाणेच आपण युजरला प्रॉम्प्ट देत आहोत प्रिंटएफ करून की एंटर द नंबर। यस, युजर एंटर नंबर करणार आहे, तोच नंबर आपल्या नंबर या व्हेरिएबलला असाइन करण्यासाठी आपण वापरतो स्कॅनएफ। स्कॅनएफ मध्ये आपण काय लिहितो, जो इंटचा फॉर्मॅट स्पेसिफायर म्हणजे %d आणि कोमा यूज करून अँड नंबर म्हणजे ॲड्रेस ऑफ नंबर, ती जी व्हॅल्यू येणार आहे ती नंबर या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करण्यासाठी आपण वापरतो स्कॅनएफ। तर आजच्या आपल्या प्रोग्रामचं लॉजिक हे साधं आणि सोपं असणार आहे। आपल्याला क्वेश्चनमध्येच लॉजिक सुद्धा समजून जाईल। आपला क्वेश्चन काय आहे, इनपुट नंबर घ्यायचा आहे आणि त्याला 10 ने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे नंबर इंटू 10 हे साधं लॉजिक आपल्याला वापरायचं आहे। म्हणून आपण रिझल्ट इज इक्वल टू नंबर इंटू 10 आणि सेमीकोलन हा प्रत्येक लाईनला असलाच पाहिजे। तर जी व्हॅल्यू येणार आहे ती डिस्प्ले करण्यासाठी आपण वापरत आहे प्रिंटएफ। त्याच्यामध्ये रिझल्ट आफ्टर मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू %d का, तर आपण इंटिजर हा डेटा टाईप घेतलेला आहे आणि त्याचा फॉर्मॅट स्पेसिफायर आहे %d आणि कोमा करून रिझल्ट हा व्हेरिएबल स्कॅन करूया, कारण आपली व्हॅल्यू त्याच्यामध्ये स्टोअर आहे। ॲज युजल रिटर्न 0 करून कर्ली ब्रॅकेट क्लोज करून आपण करूया आपला प्रोग्राम कंप्लीट। तर आपला आउटपुट आलेला आहे, जसं की आपण प्रिंटएफ मध्ये लिहिलं होतं एंटर द नंबर, मी 5 केलं तर 50 हे राईट आन्सर आलेला आहे।